आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी कळणार? मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या वेदना मला समजतात. इसलिए मुझे इस तरह के डिसीजंस लेने पड़े, लेकिन जो या वेळेस जन्म से ही आणि अमीर होता है, श्रीमंत होता है, उसे इस बात का एहसास नहीं होता है कि किस तरह से गरीब परिवार चलाता है. शेतकऱ्यांसाठी, लाडक्या भावासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व इको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. काय लोक म्हणतात, काय आहे तुम्ही वाटताय, काय म्हणजे सरकारचं काय काम असतं? इसीलिए महायुति सरकार ने एक ऐसी स्कीम लगाई जिसके चलते परिवार में हर किसी न किसी एक सदस्य को कुछ ना कुछ मिलता रहे, उसे मदद मिलता रहे. सरकार की तरफ से कुछ ना कुछ ऐसी चीज़ें, ऐसे क्रिया, ऐसे काम किया गए जिस वजह से हर परिवार को कहीं ना कहीं फायदा पहुंचता रहा. पुढे गेलो, आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री, मैं इस बात से खुश हूँ कि पिछले 2.5 साल में मैं बाला साहब के विचारों को लेकर आगे चला. आनंद दिघे साहब की जो सोच थी, उनकी जो शिक्षा थी, उसको लेकर आगे बढ़ा. त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं, आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे आहे. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. 2.5 वर्ष 2.5 साल पहले जब मैं सुरुवातीला पार्टी से हटा था और मेरे साथ तमाम विधायक आए थे, उस वक्त मुझे कहा गया था कि वो हमारे पीछे प्रत्येक दिवसाचा 2.5 साल खड़े चट्टान की तरह खड़े रहे और उन्होंने वो चट्टान की तरह हमारे साथ खड़े रहे. आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला. अनेक वेळा ते आले आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये इसलिए मैं मोदी और अमित शाह का धन्यवाद अदा करता हूं कि उन्होंने हमारे साथ में खड़े रहे, योजनाएं लाई, उसके लिए एक विचारात आर्थिक तौर पर मदद की. समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो. आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. मैं भी डिटेल में नहीं जाऊंगा, लेकिन मैं इतना कहूंगा कि हमारे 2.5 साल के कामकाज में सरकार ने जो निर्णय लिए हैं वो ऐतिहासिक निर्णय हैं. किसी सरकार ने कभी इस तरह के निर्णय नहीं लिए. सिंचनाचे मान्यता, ज्या 4 मान्यता, चाहे सिंचाई के प्रश्न रहे हो, चाहे किसानों के प्रश्न रहे हो, चाहे गरीबों से जुड़े मसले रहे हो, हर विषय पर हमने समाधानकारक निर्णय लिए. आज मी पाहतोय की प्रचंड असा या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात, काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलंय. कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1ल्या नंबरला आणलं. याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मुझे याद है जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे तब हमारा राज्य नंबर 1 था, लेकिन बीच के 2.5 सालों में हमारा राज्य पीछे हो गया था. और जब वापस हमें 2.5 साल मिला तो हम राज्य को नंबर 3 पर लेकर आए हैं. मतांचा वर्षाव झाला. तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली, यामुळे झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी. इस चुनाव में जो मतों की बारिश हुई है, वोटों की बारिश हुई है, उसकी वजह यही है क्योंकि हमने जो 2.5 साल में काम किया, ईमानदारी से काम किया, लोगों के लिए जन कल्याणकारी योजना लाए, उसकी वजह से हुआ. लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची,
और इन कामों से मेरी जो पहचान एक लाडले भाई के तौर पर महाराष्ट्र की जनता में हुआ, वो मेरे लिए किसी भी पद से बढ़कर है, क्योंकि हमारी लाडली बहनों ने मुझे वोटों की बारिश करके जिताया है। आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले? हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही आज कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले? आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. समजलं की नाही? त्यामुळे मी स्वतः तुम्हाला अभी ये कहा जा रहा था कि मैं कहाँ गया, मैं क्यों चुप हो गया, क्या मैं नाराज था? मैं नाराज होने वाला आदमी नहीं हूँ, मैं लड़ने वाला व्यक्ती हूँ. विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होती आहे.